मित्रांनो, काय जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे? मध्य पूर्वेत पेटलेला हा वणवा आता अशा वळणावर आलाय जिथे एक चुकीचे पाऊल संपूर्ण जगाचा नकाशा बदलू शकते। एकीकडे अमेरिका आणि इस्रायलची अफाट ताकद, तर दुसरीकडे इराणचा जिद्दी बाण। पण आता इराणने एक असा पत्ता टाकलाय ज्याने वॉशिंग्टन पासून तेल अवीव पर्यंत सर्वांची झोप उडवली आहे। इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर 3 अटी ठेवल्या आहेत, पण या केवळ अटी आहेत की अमेरिकेला दिलेला शेवटचा इशारा? काय आहे या अटीमागचं गुण? चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात। नमस्कार, मी राणी। इराणने ठेवलेल्या 3 अटींपैकी पहिली अट म्हणजे इराणची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे इराणच्या सार्वभौम अधिकारांची मान्यता। राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की इराणवर लादलेलं निर्बंध आणि लष्करी कारवाया हे त्यांच्या देशाच्या सन्मानाला धक्का लावणारे आहेत। इराणला असं वाटतं की जगाने त्यांची प्रादेशिक ताकद मान्य करावी आणि त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे थांबावे। तज्ञांच्या मते तर अमेरिकेने ही अट मान्य केली तर त्यांना आपली दशकांपासूनची म्हणजेच मिडल ईस्ट पॉलिसी बदलावी लागेल। म्हणजे एका अर्थाने इराणला झुकवण्याऐवजी त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने बोलावं लागेल, जे इस्रायलला कधीच मान्य होणार नाही। दुसरी अट ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल। इराणने थेट युद्धाच्या नुकसानीची भरपाई मागितली आहे। पायाभूत सुविधांची झालेली पडझड, आर्थिक नुकसान आणि जीवितहानी या सर्वांसाठी इराणने पैशाची आणि संसाधनाची मागणी केली आहे। आता विचार करा की अमेरिका किंवा इस्रायल कधी इराणला पैसे देतील का? हे कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या अशक्य वाटतं, पण ही मागणी करून इराणने जगाला हे दाखवून दिलंय की ते स्वतःला पीडित मानतात आणि आक्रमक नाही। ही एक मोठी डिप्लोमॅटिक खेळी असू शकते। इराणने अद्याप कोणतीही निश्चित रक्कम जाहीर केली नाही, पण तज्ञांच्या मते ही मागणी म्हणजे अमेरिकेकडे त्यांच्या गोठवलेल्या निधीची मागणी करण्याचा एक मार्ग असू शकतो। आंतरराष्ट्रीय राजकारणात एका देशाने दुसऱ्या देशाला युद्ध भरपाई देणे ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे, त्यामुळे या अटीवर तोडगा निघणे हे एक मोठे आव्हान आहे। तिसरी अट प्रामुख्याने प्रादेशिक सुरक्षितेशी संबंधित आहे। इराणला त्यांच्या सीमेजवळ परकीय सैन्यांचा, विशेषतः अमेरिकन सैन्यांचा वावर कमी हवा आहे। या अटीमुळे मध्य पूर्वेतील शक्तीचे संतुलन पूर्णपणे बदलू शकते। पण ही अट मान्य करणं म्हणजे इस्रायलला वाऱ्यावर सोडण्यासारखं आहे। जर या अटी मान्य झाल्या नाही तर काय? या अटीमुळे आता राजनैतिक स्तरावर संवादाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। परंतु या मागण्या मान्य न झाल्यास इराण आपली भूमिका आक्रमक करून संघर्षाचा नवीन रान पेटवू शकतो। इराणचा पुढचा टप्पा काय असेल? इस्रायलचे पंतप्रधान नेत्याहून गप्प बसतील काय की हे युद्ध आशियापर्यंत येऊन पोहोचणार? मित्रांनो, इराणच्या या 3 अटी म्हणजे शांततेचा मार्ग आहेत की मोठ्या युद्धाची नांदी, हे येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट नक्कीच, मध्य पूर्वेतील ही पॉवर गेम आता अधिक धोकादायक झाली आहे। तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेनं इराणच्या या अटी मान्य करायला हव्यात का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि जागतिक घडामोडींच्या अशा सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।